गेली 40-45 वर्ष ज्या घराण्यानं समाजसेवेला दिली ते बाबासाहेब कुपेकरांचं घराणं हे आजही या कार्यासाठी तत्पर आहे. आणि त्याच घराण्यातली बाबासाहेब कुपेकरांच्या कारकिर्दीनंतर आणि त्यानंतर माझ्या 7 वर्षाच्या कारकिर्दीनंतर या ठिकाणी पुन्हा सेवेसाठी येत आहे. आणि माझ्या ह्या कुपेकरांच्या कारकिर्दीबद्दल आता सर्व भाषणातनं आपण त्यांचं कार्य जाणून घेतलेलं आहे. वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. माझ्या 7 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांचं अर्धवट राहिलेलं काम पुरं करण्याची जबाबदारी मी पार पाडलेली आहे. आता या आपल्या सेवेसाठी माझी मुलगी नंदा ही पुन्हा एकदा सादर होत आहे. त्या एका गोष्टीचं आपण म्हणतो की आमदार नवीन असेल तर त्याला अनुभव नसतो, पण तसं नाही. कारण कुपेकर साहेबांच्या देखरेखीखाली तयारी झालेली, त्यांच्या अनुभवातून तयार झालेली आणि माझ्या 7 वर्षाच्या काळामध्ये नंदाताईंनी सगळीकडं फिरून सगळ्या मतदारसंघातल्या प्रश्नांची जाण करून घेतलेली आहे. त्यामुळं यापुढच्या काळामध्ये काम करत असताना ते आपले सर्व प्रश्न फार उत्तम तऱ्हेनं पार पाडेल, पुरे करेल. प्रश्नांचे हे आणखीन आपले जे विकास काम आहेत त्यांचीही पूर्तता करेल. कारण आपण म्हणतो ना की हे काम म्हणजे 7 वर्षामध्ये खरं सांगायचं तर आमदार म्हणून पदवी तर मी मिळवली, पण माझं 80% काम हे नंदाताईंनी पुरं केलेलं आहे. त्यामुळं आज तिला सर्व प्रश्नांची जाणीव आहे. त्याहीपेक्षा एक समाजकार्याची अतिशय आवड. वास्तविक गोल्ड मेडलिस्ट आहे ती मुलगी माझी, डॉक्टर आहे, घरचं उत्तम हॉस्पिटल आहे, सर्वच दृष्टीनं तिचं क्षेत्र हे वेगळं आहे. तरीसुद्धा एक अनुवंशिकता असते. आपण म्हणतो ना डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा असले तर इंजिनियर होते, तशी समाजकार्याची अनुवंशिकता ही बाबासाहेब कुपेकरांच्यापासून तिला मिळालेली आहे. त्यामुळे ती सेवेची आवड म्हणजे पुरी करण्यासाठी की दादा गेले म्हणजे तिचे वडील गेल्यानंतर हे काम अपुरं राहिलं. कुपेकर साहेबच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना मतदारसंघाची अतिशय म्हणजे त्यांना काळजी होती की आपण आजारी पडलो, आता पुढच्या विकास कामांचं काय. जे जरी हॉस्पिटलमध्ये होते तरीसुद्धा त्यांना आपली अपुरी कामं, आपण दिलेली पत्र कामं पूर्ण झाली की नाही ह्याचाच त्यांना फार ध्यास होता. एक कुरणीचा पूल त्यांनी मंजुरीसाठी ॲडमिट होण्यापूर्वी पत्र दिलं होतं मंत्र्यांच्याकडे आणि त्याची पूर्तता झाली की नाही ही ऐकण्याची आस त्यांना होती. आणि शेवटच्या क्षणी जोपर्यंत ते शुद्धीवर होते तोपर्यंत त्यांच्या कानावर बातमी आली की हा कुरणीचा 5.5 कोटीचा पूल मंजूर झाला आहे. त्यावेळेला अत्यंत समाधानानं त्यांनी आपले डोळे मिटले. हेच काम की जे त्यांच्या आयुष्यात पूर्ण नाही झालं, यापुढची ही कामं अनंत आहेत आणि ती पुरी व्हावी यासाठी एक ध्यास घेऊन नंदाताई पुन्हा या क्षेत्रामध्ये उतरल्या आहेत. आता सांगायचं तर एक खूप सुशिक्षित शिकलेली महिला उमेदवार आहे. महिलांच्यासाठी तर तिच्याबाबत तिला खूप काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळं महिलांच्यासाठी म्हणजे बचत गटाचे प्रश्न, जे महिलांचे प्रश्न असतात ते पुष्कळ वेळेला त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाहीत. पुढं त्यांचे कामं वरती सभागृहापर्यंत पोचत नाहीत, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तर त्यांच्यासाठी धडपड करण्याची इच्छा तिला आहे आणि सर्वच विकास कामांसाठी माझी मुलगी निश्चित आपल्याशी कटिबद्ध राहील असा विश्वास मी आपल्याला देते. विशेषतः या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला भगिनी आलेल्या आहेत, तर त्यांना मी विश्वास देते की आपले प्रश्न निश्चितपणे मांडून सभागृहामध्ये आपल्याला न्याय मिळवून द्यायचं काम ही नंदाताई करेल असा मला विश्वास आहे. आणि यापुढचं ही विकास काम हे जसे कुपेकर साहेबांनी केलं, माझ्या हातून घडलं त्याच पद्धतीनं म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा एक काकणभर सरसच काम नंदाताई करतील
याचा मी तुम्हाला विश्वास देते. आज एक मागणं तुमच्या समोर मागायला एक माझी आमदार नाही, पण एक आई उभी आहे. एक आई आपल्या मुलीसाठी एका संधीची मागणी मागते की ही संधी आपण तिला द्यावी. आणि बघा तरी ती कशी काम करते. माझ्या शब्दांची त्यावेळेला आपल्याला आठवण येईल की आईसाहेब बोलल्या होत्या त्याप्रमाणे नंदाताईंनी खरोखरच उत्तम काम केलं. आणि खरोखर आपल्या महिला भगिनी युवकांना आता तिच्यापुढं असे अनेक प्रश्न आहेत की युवकांना शिकतात तरी मुलं, परंतु हातात पदवी घेऊन ती अशीच दिशाहीन भटकतात, कारण त्यांना नोकरी मिळत नाही, कुठं काम मिळत नाही. तर त्यासाठी आपल्या भागामध्ये इंडस्ट्रीज आणल्या पाहिजेत, म्हणजे त्यांना हाताला काम मिळेल. कारण त्यांना मग नाहीतर असं गोव्याला, मुंबईला, पुण्याला कामासाठी घरापासून दूर राहावं लागतं. तर तसं होऊ नये त्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी, त्यांच्या पायावर त्यांना उभं राहण्यासाठी त्यांना काही शासनाकडनं मदत मिळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर महिलांना सक्षम म्हणजे अगदी सुरक्षित करण्यासाठी की जे आत्ता आपण नेहमी बघतो की ज्या अत्याचार होतात त्यांच्यावर, तर त्यांच्यावर ते एकदा चांगलं म्हणजे त्यांच्या धीर आला पाहिजे, त्यांना काहीतरी शिकवून मोठं केलं पाहिजे. असं त्यांना सक्षम करण्यासाठी फक्त महिलांसाठी काम करण्याची ही इच्छा आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना मोठं करण्याची इच्छा आहे. अशा अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पाण्याचे प्रश्न अजूनही आहेत, आरोग्याचे आहेत, उत्तम हॉस्पिटलची गरज आहे. अशा सगळ्या प्रश्नांची आपल्याला जर सोडवणूक करायची असेल तर एक आपल्या तालुक्यातला उच्च शिक्षित असा आमदार विधानसभेमध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे. महिलांनाही मी ग्वाही देते की तुमचा आवाज विधानसभेमध्ये उठवण्यासाठी आज तुम्ही महिला आमदार म्हणून नंदाताईंच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं. आणि येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं. आपल्या सर्वांनाच विनंती आहे की आपल्या मतदारसंघाचा पुढील विकास साधायचा असेल तर आपला हक्काचा आमदार हा असणं आवश्यक आहे. त्यासाठी एक आई म्हणून मी माझी मुलगी आज या विकास कामासाठी चंदगड तालुक्यातल्या जनतेच्या स्वाधीन करत आहे आणि आपण त्यांना स्वीकारावं आणि सांभाळावं आणि त्यांच्याकडून आपली विकासाची कामं करून घ्यावी. आणि पुन्हा एकदा विनंती करते की 20 तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून नंदाताईंना प्रचंड मतानं विजयी करावं एवढी विनंती करून मी थांबते. धन्यवाद.